हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माय चॅनल डेंट केअर महाराष्ट्र। तर याआधी मी जो व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये डेंटल एक्स्ट्रॅक्शन्स म्हणजेच दात काढणे याबद्दल माहिती दिली आहे। यामागे कोणती कारणे असतात याबद्दल पण सांगितलं आहे। तर आज जो व्हिडिओ मी करत आहे त्यामध्ये दात काढल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी याबद्दल मी माहिती देणार आहे। तर दात काढणे ही एक शस्त्रक्रिया आहे आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर तेवढीच महत्त्वाची असते। कोणतेही अनावश्यक वेदना आणि संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी सूचनांचे पालन करणे गरजेचे असते। तर अशा 10 गोष्टी सांगणार आहे मी की ज्या दात काढल्यानंतर करायला पाहिजेत आणि दुसऱ्या 10 गोष्टी अशा की ज्या दात काढल्यानंतर करायला नाही पाहिजेत। तर आधी दात काढल्यानंतर कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत म्हणजेच 10 डूज आफ्टर टूथ एक्स्ट्रॅक्शन्स। तर फर्स्ट अशी आहे की दात काढून टाकलेल्या ठिकाणावर येणारे रक्त थांबवण्यासाठी डेंटिस्टने दिलेल्या कापसाचा वापर करावा। तो कापूस 1 तासानंतर काढल्यानंतर थंड आईस्क्रीम खावी। नंबर 2, भात किंवा पेज यासारखे मऊ आणि थंड पौष्टिक पदार्थ खावेत। नंबर 3, तुमच्या डेंटिस्टने दिलेल्या सूचनांचे पालन करा। नंबर 4, पातळ पदार्थ भरपूर खा, पाणी भरपूर प्या। नंबर 5, सांगितल्याप्रमाणे औषधे घ्या। नंबर 6, डोके उंचावर ठेवून आराम करा किंवा झोपा। नंबर 7, 1 आठवड्यानंतर घट्ट पदार्थ खायला लागा। नंबर 8, ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया केलेली नाही तिथे तुमच्या डेंटिस्टने सांगितल्याप्रमाणे हळूवार ब्रश करा। नंबर 9, शस्त्रक्रिया केलेल्या जागी किंवा दात काढलेल्या जागी बाहेरून आईस पॅक लावा। नंबर 10, गरम पाण्यात म्हणजेच कोमट पाण्यात मीठ घालून 24 तासानंतर गुळण्या करा। आता 10 अशा गोष्टी ज्या की दात काढल्यानंतर करायला नाही पाहिजेत म्हणजेच 10 डोंट्स आफ्टर टूथ एक्स्ट्रॅक्शन्स या मी सांगणार आहे। तर नंबर 1, प्रक्रिया केल्यानंतर किंवा दात काढल्यानंतर किमान 24 तास थुंकू नये। नंबर 2, ज्या ठिकाणचा दात काढला आहे त्या ठिकाणापासून जीभ लांब ठेवा। नंबर 3, 24 तास मद्यपान करू नका किंवा मद्ययुक्त माउथवॉश वापरू नका। नंबर 4, ॲस्पिरिन घेणे टाळा आणि कोणतेही औषध घेण्याआधी तुमच्या डेंटिस्टचा सल्ला घ्या। नंबर 5, जलद हालचाली होणाऱ्या कोणत्याही उपक्रमात सहभागी होऊ नका। नंबर 6, शेंगदाण्यासारखे कठीण आणि पाकासारखे चिकट पदार्थ खाणे टाळा। नंबर 7, दात काढलेल्या जागेत ब्रश करणे टाळा। नंबर 8, 48 तास खळखळून चूळ भरू नका। नंबर 9, स्ट्रॉ वापरणे टाळा। नंबर 10, जोराने खोकलणे किंवा शिंकणे टाळा। मी तुम्हाला आत्ता सांगितलेल्या सूचनांचे जर तुम्ही व्यवस्थित पालन केले तर जखम लवकर भरून येते। जखम भरायला साधारणतः 7 दिवस लागतात। 3 दिवसापर्यंत पेन असू शकतो। जरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला, जखम व्यवस्थित भरून येत नसेल तर तुम्ही तुमच्या डेंटिस्टला भेट द्या आणि त्यांचा सल्ला घ्या। थँक्यू।